परिवाराला सात्विक करणं ही माता बहिणीची जबाबदारी आहे. माणसाच्या मनोवृत्तीचा प्रवाह हा पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे खालच्या दिशेनं वाहत असतो. पाणी कधी उलटं वाहताना दिसलं का आपल्याला? मनोवृत्ती ही खालच्या भागाला वाहते. पाण्याला जर वर न्यायचं असलं तर एखादं यंत्र पाहिजे, मोटर, पंप, काहीतरी. तर तसं माणसाची मनोवृत्ती ही खाली वाहत असते. एखाद्या मुलाला जर आपण हरिपाठ शिकवायचा आहे, बुद्धवंदना शिकवायची आहे, त्याला 8-15 दिवस लागतात. आणि एखादं फिल्मी गाणं जर शिकवायचं असेल किंवा शिवीगाळ जर शिकवायची असेल तर तो एका क्षणात शिकतो. म्हणजे खालची जे आहे ते लवकर शिकतो माणूस, आणि वरचे जर ज्ञान आहे ते शिकवायला फार मोठे संस्कार करावे लागतात. तर मी गेल्या 25 वर्षापासून दारूमुक्तीचं कार्य करीत आहे. आणि हे कार्य हाती का घेतलं मी, तर माझ्या शेजारी झाला खोकला काही बसे नाही. त्यांनी वर्षभर इलाज केला, जवळपास 2 लाख रुपये खोकल्यावर खर्च केले, पण त्यांचा खोकला काही बसला नाही. मग त्यांच्या घरी एक चव्हाण सर सारखे मित्र आले आणि त्यांना सांगितलं ना, माझा खोकला काही बसून नाही आला सर, काही उपाय सांगा मला. चव्हाण सर म्हणे याच्यावर एकच उपाय आहे म्हणे, चांगली भारीची दारू आण म्हणे, तू 2 झाकण घे, रात्री तुला खोकला बसून जाईल म्हणे. आता गंमत करून राहिली चव्हाण सर आपली. मग याने काही मनावर घेतलं नाही. दुसऱ्यांदा मग 8 दिवसानंतर एक इंजिनियर साहेब आले नागपूरचे, त्याचे मित्र होते. त्यांनाही यानं सांगितलं माझा खोकला रात्री 10 वाजता सुरू होते म्हणे आणि सकाळी 6 बंद होऊन जाते. दिवसभर खोकला येत नाही, फक्त रात्रभर आम्ही झोपू शकत नाही. त्या इंजिनियरने सांगितलं, तू म्हणे असं कर, जॉनी वॉकर नावाची ब्रँडी भेटते म्हणे, सर्वात महागडी आहे म्हणे दारू, ती घेऊन ये आणि 2 चमचे घे, तुझा खोकला बसते म्हणे. आता 2 माणसानं एक वस्तू सांगितली, माणसाचा विश्वास बसतो त्याच्यावर. मग हा म्हणे सर मी कधी दारूच्या दुकानात गेलो नाही, दारू आणली नाही, दारू पिलो नाही, मला लाज वाटते आणायची. म्हणजे का त्याच्यात काय म्हणे, दे पैसे मी घेऊन येतो. त्यांनी बंपर आणून दिला एक. मग हा होता मारुतीचा भक्त. मारुतीचा फोटो ठेवला, त्याच्या मागं बंपर ठेवून दिलं आणि समोर उदबत्ती लावली आणि मारुती रायाला प्रार्थना केली की हे देवा, मी आतापर्यंत व्यसन केलं नाही, पण खोकल्यासाठी म्हणून हे 2 चमचे घेऊन राहिलो, माझा खोकला बसल्यावर हे पिणार नाही. आणि बॉटल उघडलं, 2 झाकण दारू घेऊन टाकली, त्याचा खोकला बसून गेला. रात्रभर खोकला नाही. 3 दिवस खोकला नाही आला त्याला. 4थ्या दिवशी खोकला आला. त्याला औषध माहीत होतं. मारुतीच्या फोटोच्या मागं सुद्धा बंपर. त्यानं 2 झाकण घेऊन टाकले, खोकला बसला. रात्रभर खोकला नाही आला. दुसऱ्या दिवशी परत खोकला आला. नंतर खोकला दुपारी सुद्धा येत होता. सकाळपासून खोकला. मग या 2-2 झाकण येत होता. बॉटल संपली. 1500 रुपयाची बॉटल त्यानं आणली. असं करता करता त्याची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. मग त्यानं फोन केला इंजिनियर साहेबांना. तर म्हणे हे तर खूप महाग पडून राहिलं म्हणे, मला याची सवय लागून गेली, आता मी काय करू. तर ते म्हणे तू असं कर, ते जॉनी वॉकर नको आणू, आता RC आण म्हणे, रॉयल चॅलेंज, हे स्वस्त आहे म्हणे त्याच्यापेक्षा. मग ते आणली त्यानं. RC सुद्धा त्याला परवडून नाही राहिली. 1 महिन्यानंतर त्यानं परत फोन केला. तू म्हणे RC पासून AC घेऊन ये म्हणे, अरिस्टोक्रॅट, ही त्याच्यापेक्षा स्वस्त आहे. त्यानं मग AC आणली, ते घेत गेला. 1 महिन्यानं स्वतः उघडून त्यानं देशी सुरू केली. आणि पाहता पाहता कंगाल झाला. कारण की दारू पिणाऱ्याच्या बँक बॅलन्स 0 होऊन जाते. जसं फुटक्या रांजणामध्ये पाणी राहत नाही, तसं दारूवाल्याजवळ बँक बॅलन्स राहत नाही. कंगाल झाला तो. 2-2, 5-5, 10,000 रुपये मागायचे आणि दारू प्यायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पिऊन राहायचा. त्याचं लिव्हर झालं खराब. लिव्हर खराब झालं आणि खूप इलाज केले. नंतर अमरावतीला नेलं त्याला. डॉक्टर म्हणे याचं लिव्हर खराब झालं, ऑपरेशन करावं लागते, 50,000 रुपये लागते म्हणे. आता त्या काळी 50,000 रुपये 25 वर्ष अगोदर म्हणजे आजच्या 10 लाखासारखे होते. ती बाई म्हणे 1,000 रुपये जाधव साहेबाकडून उसने आणले म्हणे मी, आणि गाडी घेऊन आली इथं, माझ्याजवळ पैसे नाही. तर ते म्हणली का म्हणे दवाखान्याच्या बाहेर. ती बाई म्हणे की तुमच्या दवाखान्यात मी पोचा मारतो, तुमच्या घरचे भांडे घासतो, पण माझ्या नवऱ्याला वाचवा म्हणे, याच्याशिवाय माझं आधार नाही कोणाचा. त्यांनी काय ऐकलं नाही.
पैशाशिवाय डॉक्टर काही करत नाही. मग ते वापस आले कारंज्यात. येतानाच रस्त्यामध्ये सखाराम पाटील चालले गेले वर. आणि हे घटना मला समजली. त्यासाठी त्या बाईजवळ पैसे नव्हते. मग थोडीफार मदत मी केली, थोडी शेजाऱ्यांनी केली आणि ती तेरवी निपटली. तेरवीच्या दिवशी माझं ताट वाढलं. मी काही जेवू शकलो नाही. एकसारखं माझं ऊर भरून आलं. मी म्हटलं मी काही जेवत नाही म्हटलं. मला त्या परिवाराचं दुःख पाहल्याने गेलं. रात्री झोपलो नाही. रात्री 4 वाजता सकाळी गाडगे बाबा आले स्वप्नात. म्हणजे इतकं परेशान काऊन होणार. मी म्हटलं सखाराम गेले दारून. इतक्या कमी वयात चालले गेले म्हटलं. त्याच्या परिवारावर किती संकट आलं. लहान लहान लेकरं आहे त्याचे. बायको विधवा झाली. बायकोले मायबाप नाही, भाऊ नाही. तर ते म्हणे या एका सखारामची चिंता आहे म्हणे तुला. आणि आपल्या देशामध्ये 5 कोटी सखाराम आहे म्हणे. जे असे दारू पिऊन राहिले त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न कर म्हणे. तू आता किती रडला तरी सखाराम काही परत येत नाही म्हणे. तुकडोजी महाराज नाही आले परत, ज्ञानेश्वर महाराज नाही आले परत, तर सगळ्यात गौतम बुद्ध नाही आले परत, तर सखाराम येणार आहे का म्हणे. मग मी या दारूमुक्तीचा अभ्यास करण्यासाठी खोडे महाराजसोबत राहिलो काही दिवस. नंतर व्यसनमुक्ती केंद्र उरळी, कांचन वगैरे पुन्हा इकडे राहिलो मुक्तांगणमध्ये. आणि तिथून मग ती थोडीफार कला शिकलो मी. आणि 4 लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला मी. 4 खेडे, एक बांबळला कानकिरळ आणि बाकीचे 3 खेडे. तर त्या बांबळला कानकिरळमधला गुलाबराव पाटील कानकिरळ हे सर्वात पहिला पेशंट माझा. त्यानं मरेपर्यंत दारू नाही घेतली. तर मी त्यांचं दारूमुक्ती केली. तर ते दारूमुक्त झाल्यामुळे काय झालं, त्यांच्या परिवारामध्ये जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. मग तुम्हाला माहीत आहे बायांच्या पोटामध्ये गोष्ट राहत नाही. त्यांना ब्रह्मदेवानं वरदान दिलेलं आहे. ते दुसऱ्या बाईने जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत समाधान नाही होत नाही. मग त्या बायांनी काय केलं, 4 बायांनी आपल्या गावात तर प्रचार केलाच, पण माहेरी प्रचार केला. आणि पाहता पाहता 8 गावातले लोक माझ्याकडे येणं सुरू झाले. आणि आतापर्यंत 16,000 4 आणि 2 6 लोक झाले. 16,006 लोक. टाळ्या वाजवा. मला याच्यातून ज्ञान मिळालं की दारू का नाही सुटत. दारू सहजपणे लागते हे तर आता आपण पाहिलंच. पण दारू का नाही सुटत, तर दारूमध्ये राहते अल्कोहोल. अल्कोहोल राहते पण दिसत नाही. या ठिकाणी प्राणवायू आहे पण दिसत नाही. तसं अल्कोहोल दारूमध्ये आहे पण आपल्याला दिसत नाही. अल्कोहोल जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये राहते, अल्कोहोलचं प्रमाण थोडंसं कमी झालं ते ब्रेनला डिमांड करते आणि ते मन दारूकडे जाते. तो पुन्हा दारू पिते. जितकी दारू पीत जाईल तितकं अल्कोहोलचं प्रमाण वाढत जाते. सुरुवातीला समजा 25% अल्कोहोल आहे शरीरामध्ये, रक्तामध्ये, तर तो माणूस 1-2 महिन्यातून बायचान्स दारू पिते. बायचान्स पिता पिता त्याचं अल्कोहोलचं प्रमाण 50% जेव्हा होते तेव्हा तो माणूस संडे के संडे पिते, रविवारच्या रविवार, बाजाराच्या दिवशी. बाकी 6 दिवस मस्त राहते बिलकुल. हे अल्कोहोलचं प्रमाण 75% झालं का मग तो डेली पिते, दिवसभर मस्त काम करते आणि संध्याकाळी दारू ढोसून घरी येते, घरच्या लोकांना त्रास देते. आणि नंतर मग हे 100% जेव्हा होऊन जाते अल्कोहोल, तेव्हा मग तो सकाळी दारूचं दुकान उघडायची वाट पाहते की दारूचं दुकान कधी उघडते आणि तेव्हापासून पिणं सुरू करते. त्याचा पूर्ण पैसा बर्बाद, समाजामध्ये कुठे इज्जत राहत नाही, घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही, कलापथक राहते आणि तब्येत खराब होत जाते. असे 5 कोटी सखाराम आहे आपल्या देशामध्ये. काही सखाराम तुमच्या गावामध्ये असतील, त्यांना कृपा माझ्याकडे घेऊन या. त्यांना आपण याच्यातून काढू. पण जे 16,004 आणि 2 6 लोक झाले आजचे मिळून, तर ही संख्या आपण लाखावर नेऊ. आतापर्यंत मला 9,000 महिलांनी राखी बांधली येऊन. टाळ्या. तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याची दारू सुटली. हे प्लॉट घेतला, इथं मकान बांधलं आम्ही, ही कार घेतली, ही घरसोई केली, 4 बांगड्या केल्या. इतका आनंद वाटते का आपण जीवनामध्ये खूप कमवलं. मोबाईल नंबर सांगाल? आपका मोबाईल नंबर बताइए. माझा मोबाईल नंबर आहे 98 50 10 84 36. ॲड्रेस महाराजा फर्निचर, बँकेच्या बाजूला, कारंजा लाड. तर दारू नाही सुटायचे 2 कारण आहे. तो औषध आहे, ते औषध देतो आणि ते अल्कोहोल हळूहळू निघून जाते. अल्कोहोल पूर्ण नील झालं, त्याची पिण्याची इच्छा होत नाही. त्याला कोणा म्हटलं की 2 एकर वावर घे बाबा, 1 गिलास पी, ते म्हणते मी पिऊन पाहिलं, पूर्ण गेलं होतं. आता मी खूप आनंदात आहे.
टाळ्या. तर दारू नाही सुटायचं दुसरं एक कारण आहे. दारूचा धंदा करणारे जे लोक आहे त्यांना वाटते आपले गिराईक परमनंट राहिले पाहिजे, हा. त्यांची दारू नाही सुटली पाहिजे आणि आपला धंदा चालला. चालला पाहिजे. म्हणून ते लोक काय करते, शनिवार मंगळवार पाहून 7 विटाळच्या वायाचे कपडे आणते, त्याचं अर्क काढते आणि 2-2 थेंब गिलासमध्ये सप्लाय करते. ही जगातली घाणेरडी वस्तू ज्या माणसाच्या पोटात जाते त्याला दारू पिल्यावर 3च माणसं प्रिय वाटते, पिणारा, पाजणारा आणि विकणारा. चौथा माणूस बायको समोर आला तर भांडते, भाऊ समोर आला तर भांडते, शेजारी समोर आला तर भांडते. सगळ्यासोबत संबंधाची ऐशी तशी करून टाकते, पण दारू काही सोडत नाही. सोडायचा खूप प्रयत्न करते, त्याची रोज सकाळी इच्छा होते का आजपासून दारू प्यायची नाही, पण संध्याकाळ होता होता पुन्हा त्याच्याकडे जाते. असं करता करता घरच्या घर बर्बाद होऊन राहिले, गावच्या गाव बर्बाद होऊन राहिले. म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे का तुमच्या आजूबाजू जर कोणी असेल, आज माझं दुर्भाग्य असं आहे की इथं लाईनी नाही आहे आणि माया बहिणी बी इथं आल्या नाही, गावकरी मंडळी इथं आले नाही. जर सर्वजण इथं आले असते, सर्वांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली असती, पुढच्या वेळेस एक कार्यक्रम घेतला असता आपण आणि पूर्ण जितके मंदिराप्रेमी मित्र आहे इथं त्या सर्वांना याच्यातून नरकातून बाहेर काढलं असतं आपण. एक आदर्श गाव चीजखेड झालं असतं. तर मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आपण सर्वांनी प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. जय महाराज. दोस्तों, ये थे हमारे मित्र आदरणीय दिलीप गिल्ला जी. इन्होंने मराठी में भाषण दिया लेकिन सभी के समझ में आ गया है. आज तक उन्होंने 16,000 व्यसन करने वाले, दारू पीने वाले, शराब पीने वाले लोगों को व्यसन मुक्त कर दिया. इसे कहते हैं चमत्कार. कारंजा में रहते हैं और इनके पास में शराब पीने वाले अनेक लोग आते हैं, तब वो उनको मंत्र देते हैं, उनको बताते हैं और उनको सुधारने का प्रयास करते हैं. हजारों महिलाएं आज उनकी बहन है, उनको राखी बांधती है. दोस्तों, जीवन में सभी लोग अपने लिए जीते हैं, उनको पैसे की कमी नहीं है, उसके बावजूद भी समाज को व्यसन मुक्त बनाने का छोटा सा प्रयास कर रहे हैं. आप सभी से निवेदन है कि इस वीडियो में उन्होंने अपना मोबाइल नंबर दिया है, उस मोबाइल नंबर पर आप फ़ोन कीजिए, उनसे संपर्क कीजिए. ये कार्यक्रम हमने चीजखेड़ में किया है, कारंजा लाड से 10 किलोमीटर के दूरी पर है, अकोला जिले में, एकनाथ महाराज जी के मंदिर के सामने. कि ये वीडियो यदि आपको समाज के लिए उपयोगी लगा तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए. सोए लोगों को जगाना है, अंधविश्वास और व्यसन मुक्त समाज बनाना है. धन्यवाद.